स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर आज आपण इथं छोट्या पॅटर्नवरून मोठा ब्लाऊज कटिंग कसा करायचा हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर हा 38 साईजचा पॅटर्न आहे आणि आपलं ब्लाऊज 44 साईजचं आहे, ते कटिंग करायचं आहे। चला तर मग सुरुवात करू। तर सगळ्यात अगोदर इथं डबल फोल्ड करून मी ब्लाऊज घेतलेला आहे। बंद बाजू आपल्याकडे घ्यायची, ओपन बाजू पलीकडे घ्यायची। तर डबल घडी करायची ब्लाऊजची। तर आता ही गळ्याचा भाग आहे आणि पाठीमागचा हा पॅटर्न आहे। तर उंची आहे, ह्याची उंची आहे 13.5 म्हणजे 14.5 आहे ह्या पॅटर्नची उंची। तर आता ह्या ब्लाऊजची 14.5 आहे, पण आपल्याला 15.5 घ्यायची शिलाई मार्जिनसाठी। तर उंची पॅटर्नची खालच्या बाजूला उंची वाढवायची आणि पॅटर्न वरती सारायचा आणि शोल्डरच्या साईडला आपण लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि गळा 2.5 इंच सोडायचा। बंद बाजू आपल्या साईडला गळा आणि तर आता इथं 2.5 इंच मी 2.5 इंचावर खूण करून घेते नुसती। आणि छाती आहे 44 ह्या ब्लाऊजची। तर 44चा चौथा 11.5 आणि शिलाईसाठी 1 इंच घ्यायचा आपण। आणि त्याच्या अगोदर आपण मुंड्याच्या बाजूला 6 इंच मुंडा घेतलेला आहे। तर मुंड्याला आपण आकार देऊन म्हणजे चॉकनी लाईन ओढून घेतोय आणि 12.5वर आपण शिलाई बरोबर चॉकनी टिक करून ठेवतोय। त्यानं टिक केल्यानंतर मग आता आपण कमरेच्या साईडला यायचं। तर कंबर आहे 40, तर 40चा चौथा भाग 10 घ्यायचा आणि 1 इंच डाचासाठी सोडायचं आणि 1.25 इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आणि लाईन ड्रॉ करून घ्यायची। आणि त्यानंतर मग गळा घ्यायचा। तर पॅटर्न उचलायचा आणि गळ्याच्या बाजूला यायचं। तर गळा आता आपल्याला खालून त्यांची जी पाट आहे ती सोडायची आणि टिक करून घ्यायची। तर आता वरच्या बाजूला आपण 2.25 इंच घ्यायचं म्हणजे गोलाकार चांगला येतो आणि लाईन ड्रॉ करून घ्यायची। तर गळा इथं 8.5 इंच आहे, तर 8.5 इंचावर मी घेतलेला आहे। आता चॉकनी मी गोला आकार देऊन घेते आणि कट करून घेते लगेचच। तर पॅटर्न कट करून ठेवला की आपल्याला पटकीने कधीही ब्लाऊज कटिंग करता येतो, लहान असो किंवा मोठा असो। कारण प्रत्येक वेळेस आपण माप टाकायचं म्हणल्यावर थोडा टाईम लागतो। तर आता इथं मागचा भाग झालेला आहे। तर आता इथं शिलाई मार्जिन सोडायचा आणि शोल्डरच्या मधोमध एक टिक करून ठेवायची मागच्या डाच घेण्यासाठी। 5 इंच वर घ्यायचा। तर ते शिवताना मी दाखवते तुम्हाला। आता ही पुढचा भाग आहे। तर पुढचा भाग आता आपण 1.5 इंच वाढवायचा इकडं कमरेच्या साईडला, कारण 1.5 इंच 11.5 आहे म्हणल्यावर 1.5 इंच आपण पुढच्या भागाला वाढवलेला आहे। तर याचा पण मागच्या भागाला वाढवलेला आहे। तर याचं पण आपण आता पुढच्या भागाला वाढवायचं। आता उंची 1 इंच जास्त आहे, तर ह्याची पण 1 इंच जास्त घ्यायची म्हणजे कसं बरोबर बसतंय। तर तुम्ही पट्टीच्या साह्याने लाईन ड्रॉ करू शकता। मला हाताची सवय आहे त्यामुळे मला हाताने पटपट होतं। आणि आता इथं कटोरीच्या साईडचा भाग आता आपण 1 इंच कमी करायचा, नाहीतर मग आपला पुढचा भाग जास्त होतो आणि पाठीमागचा भाग कमी होतो म्हणून 1 इंच आतून आपण आकार दिलेला आहे, कट करताना करून घ्यायचा। आता मी पटकीने कट करून घेते पुढचा भाग, कारण आपल्याला सवय असल्यामुळे आपल्याला शिवताना आपण ॲडजस्ट करतो। तर तुम्ही नवीन शिकणार असाल तर तुम्ही पट्टीचा वापर करा। तर आता माझा पुढचा भाग कटिंग करून झालेला आहे। तर बघू शकता इथं तुम्ही। आता मागचा आणि पुढचा एकमेकावर ठेवून बघायचा बरोबर आलाय का नाही। तर आपल्याला क्रॉसपट्टी आहे, तर क्रॉसपट्टीची जागा सोडून बरोबर बसतोय का नाही ते बघायचा। तर इथं बरोबर बसलेला आहे। थोडं कमी जास्त झालं तर आपण ॲडजस्ट करून घ्यायचं। तर आता इथं आपल्याला 2.5 इंच आणि 3.5 इंचाची क्रॉसपट्टी काढायची। तर बरोबर बसतंय बघा। आता आपण हा बघितलेला आहे लावून पॅटर्न आपला। तर आता इथं पुढच्या कटोरीला हमेशा क्रॉस कापड टाकायचं, तरच कटोरी बसतो। सरळ कापड टाकलं तर 100% बिघडतो आणि क्रॉस टाकल्यावर अजिबात बिघडत नाही। तर अगोदर आपण जे पॅटर्न जो आहे ना 38 साईजचा, त्याला आपण तिल ड्रॉ करून घ्यायचा आणि 44 साईजच्या मापाने आपण अगोदर टिक करून घ्यायची आणि नंतर मग आकार देऊन कट करून घ्यायचं। तर आता इकडून मी 1 इंच वाढवलेला आहे। खालच्यातून मी खालचा भाग 1 इंच वाढवलेला आहे आणि आता मी वाढवून घेते। तर असं इकडून बघा आता तुम्ही कशा पद्धतीनं मी वाढवून घेते। तर बघू शकता, कारण कटोरी ब्लाऊज आपला हा मोठा आहे त्यामुळे थोडं एक्स्ट्राच कटिंग करून घ्यायचं। मग शिवताना आपण
शिवून घ्यायचं. मग माप घेऊन मग राहिलेला भाग कापड एक्स्ट्राचं कटिंग करून टाकायचं. सुरुवातीला जर तुम्ही छोटं कापलं ना तर मग ती ब्लाऊज बिघडण्याची शक्यता असते मोठ्या ब्लाऊजमध्ये. तर आता कटिंग करून झालेला आहे माझा कटोरी भाग. तर हा कटोरी एकदम मस्त बसतो, बिघडत अजिबात नाही. तर बघा आता बरोबर अर्धा इंच एक्स्ट्रा झालेला आहे. तर ते शिवताना बरोबर होतं. तर अर्धा इंच आपल्याला जास्तच कापावं लागतं, नाहीतर मग कटोरी बसायला प्रॉब्लेम येतो. तर आता बाही घ्यायची आपल्याला. तर जेवढं कापड आहे ना का ब्लाऊज पीसचं, तर ते डबल फोल्ड करून टाकायचं. 9.5 इंच आपल्याला 2 इंचाची जॉईन द्यावा लागतो ब्लाऊज मोठा असल्यामुळे. 2 ते 2.5 इंचाचा तुम्ही देऊ शकता, कारण शिलाई ते जाण्यासाठी. तर 6.5 बाही उंची आहे, 7.5 बाही उंची आहे. तर आपण 2 इंच वाढवून घ्यायचं दुमडपट्टी आणि शिलाई मार्जिनसाठी. आणि घडी 9.5ची आली पाहिजे. तर आता मुंड्याच्या बाजूला 3.5 इंच खाली घ्यायचं. तर 3.5 इंच सोडल्यापासून आपण शोल्डरपर्यंत सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि दोन्हीचा मध्य काढून आपण मधोमध अर्धा इंच वर आणि अर्धा इंच खाली द्यायचं, गोला आकार द्यायचा. आणि शिलाई मार्जिनसाठी सोडायचं 1.25 इंच किंवा 1 इंच सोडायचं आणि तिथून मग आपण गोला आकार द्यायचा. तर आता इथं मी गोला आकार देऊन घेते नर मच्छकटसाठी. नर म्हणजे पाठीमागचा भाग आणि मच्छकट म्हणजे पुढचा भाग. तर कटिंग करून घेते मी. तर एवढंच कटिंग करून घेते. मधलं इथं शोल्डरच्या तिथलं एक आपण डॉट मारून घ्यायचा, म्हणजे शोल्डरवरती ती शिलाई आली पाहिजे. आणि मच्छकट मी नंतर आपण जे जॉईंट कापड देणार आहोत ते दिल्यानंतर मग मी मच्छकट देणार आहे. तर इथं मी 2 इंचाची दुमडपट्टीसाठी कापड पण लगेच काढून ठेवले. आता आपण ब्रेसपट्टी क्रॉसपट्टीसाठी येणार आहोत. तर क्रॉसपट्टी पण आपण 3.5 इंच आणि 2.5 इंच शिवून आली पाहिजे, म्हणजे 3.5 आणि 4.5 इंच घ्यायची आणि 1.5 इंच इकडं वाढवायचं, कारण आपण पुढचा पाठीमागचा भाग वाढवून घेतलेला आहे. मग क्रॉसपट्टी पण वाढवायची, म्हणजे आपल्याला जॉईन द्यायला बरोबर बसतं. तर आता पटकीने कट करून घेते. तर आता इथं बघू शकता. तर ह्या 2 पुढच्या क्रॉसपट्ट्या आहेत. तर अजून 2 लागते, ते आपण दुसऱ्या कपड्याच्या बसवणार आहोत. तर आता माझा पूर्ण ब्लाऊज कटिंग करून झालेला आहे. समजला तर लाईक करा, नाही समजला तरी विचारा कमेंट करून की काही समजलं नाही. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी समजवायचा नक्की प्रयत्न करीन. तर भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तो